गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज गुरुपौर्णिमा, अतिशय महत्त्वाचा दिवस। आपल्या आयुष्यात योग्य संस्कार, योग्य मार्गदर्शन, योग्य दिशा दाखवणारे, किंबहुना आपले आयुष्य घडवणारे, आपल्या सुखदुःखात साथ देणारे गुरुचे स्थान अतिशय महत्त्वाचे असते। गुरु आपल्या मनातील अंधकार दूर करून आपल्याला योग्य मार्गदर्शन करतो। प्रत्येकाच्या आयुष्यात कोणीतरी त्यांचे गुरु असतात, जो तो आपापल्या परीने आपल्या गुरूंना मानतो। त्याच धर्तीवर आज अनेक मंदिरं आणि विविध ठिकाणी नागरिक आपापल्या गुरुच्या चरणी जाऊन नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतात। त्यापैकीच वर्धमान नगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रावरचे काही दृश्य आज आम्ही टिपले आहोत। केंद्रातील सेवेकरी रघुनाथ वाघ यांनी आज या गुरुपौर्णिमेच्या दिवसाचे महत्त्व सेवेकरींना सांगितले। तसेच सर्व सेवेकरी श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती, इतर सगळं पूजन, अभिषेक आणि महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करत सर्व सेवेकरी त्यांचे दर्शन घेऊन नतमस्तक होऊन दर्शनाचा लाभ घेत होते। बघूया सविस्तर प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू। समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी। श्री स्वामी। आज गुरुपौर्णिमा म्हणजे व्यास पूजा, वर्षभरातला आज गुरुपूजनाचा सर्वात महत्त्वाचा दिवस। आजच्या दिवशी आपण सकाळी महाराजांच्या मूर्तीवर पवमान सुक्ताचा अभिषेक केलेला आहे। 16 वेळा स्त्री सुक्त आणि 16 वेळा पुरुष सुक्त। तर त्या अभिषेकानंतर पवमान सुक्त म्हटलं जातं त्याला। हा गुरुपौर्णिमेचा सगळ्यात महत्त्वाचा उत्सव। काही दोन कार्यक्रम करायचे त्याचे सगळ्यांनी लक्षात घ्यायचे। आज श्री स्वामी समर्थ महाराजांना जे नवीन मुलं मुली तरुण आणि ज्यांनी गुरु केलेलं नाही, तर त्यांनी आजच्या दिवशी काय करायचं, महाराजांना एक नारळ, अगरबत्ती, खडी साखर, 11-21 रुपये दक्षिणा, फुला, पेढे आणि एक तुळशीची माळ अशा पद्धतीने पादुकांवर अर्पण करायचे। महाराजांना विनंती करायची की महाराज, आजपासून माझ्या सर्वस्वाचा म्हणजे माझ्या संसाराचा, माझ्या संपूर्ण जीवनाचा हा पदभार मी आज तुमच्या चरणी वाहतोय आणि तुम्हाला विनंती करतो की आजपासून माझा संसार हा आणि माझं परिपूर्ण जीवन मी आपल्या चरणी समर्पित करतो। तर असं म्हणून महाराजांचं गुरुस्थान महाराजांना आज द्यायचंय। त्यासाठी काय कोणता मोठा विधी तुम्हाला करण्याची गरज नाही। 11 माळी फक्त नित्यनेमाने, कारण आचरण फार महत्त्वाचं आहे। 11 माळी श्री स्वामी समर्थ जप रेग्युलर हा झालाच पाहिजे, कारण 11 माळी जप आणि 3 अध्याय श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या पोथीचे सर्वांनी नित्यनेमाने वाचन करायचे। त्याच्यानंतर आज दुपारी 3 वाजता आपल्या केंद्रात श्री स्वामी चरित्र सारामृत म्हणजे महाराजांच्या संपूर्ण लीलांचं म्हणजे 21 अध्यायाची पोथी 700 श्लोकी, तर तिचं हवनयुक्त आपण पारायण करणार आहे। तर त्यासाठी सर्व सेवेकऱ्यांनी दुपारी 3 वाजता म्हणजे 2:45 वाजेला केंद्रात हजर राहायचे। त्याच्यानंतर सायंकाळी याच पद्धतीने आपली महाआरती होईल। त्या आरतीचाही सर्वांनी हस्ते परास्ते सर्वांना कळवायचं आहे आणि सर्वांनी लाभ घ्यायचा आहे। आणि त्याच्यानंतर महाराजांना आपली सेवा उभी होण्यासाठी एक नारळ, अगरबत्ती, खडी साखर, 11-21 रुपये दक्षिणा। बघा, गुरुपौर्णिमा हा गुरु पूजनाचा, तसंच गुरु त्या दिवशी एक विशिष्ट
म्हणजे दक्षिणा म्हणून जे स्वीकार केलं जातं ते दक्षिणा म्हणजे असं काही मोठं धन पैसा हा गुरुला अपेक्षित नाही राहत. कारण गुरुचं स्थान असं आहे, एक वेळा तुम्ही भगवंताचे जर तुम्ही दोष केले तर भगवंत तुम्हाला क्षमा नाही करणार, पण गुरूंनी जर त्याच्यात हस्तक्षेप केला तर भगवंताला सुद्धा त्या गोष्टीला मान्य करावं लागतं की हे माझं लेकरू आहे आणि मला माझ्या लेकराचा सांभाळ करायचा आहे. तर त्याचे जे पण काही गोष्टी असल्या त्या दैवताकडं तर ते त्याच्या चरणी महाराज रुजू करून घेतात. आणि जर आपण गुरुची दोषी झालो, गुरुचं स्थान हे परब्रह्माचे, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मग त्या गुरुचं स्थान हे परब्रह्माचं स्थान, त्याच्यामुळे गुरूंचा जर दोष झाला तर त्याच्यात देवसुद्धा हस्तक्षेप करत नाही. अशा मूर्तीवर आज गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने आपण जो अभिषेक करतो त्या अभिषेकसाठी 3 पळ्या गंगाजल सर्वांनी स्वामींच्या मूर्तीवर अर्पण करायचे. एक गुलाबजल आहे ते चंदनात अष्टगंधात ती पाकळी बुडवून ती महाराजांच्या माथी डोक्यावर ठेवायची आणि महाराजांना आपले गुरुपद आणि आपला सांभाळ करण्याची, आपली जीवनातील कोणतीही अडी अडचण संकटे जे पण असेल ते महाराजांना विनंती करायची. महाराज निश्चितच सर्वांचे कामं करतात, कारण कलियुगाचं जे इन्चार्ज आहे ते श्री स्वामी समर्थ महाराज आहे आणि महाराजांचाही पर्याय नाही. म्हणून फक्त नामस्मरण हे सगळ्यात मोठं शस्त्र आहे, ते तुम्हाला या भवसागरातून पार